ध्वनी निसर्ग उपचार केंद्र। वाव, एवढं जुनं मॉडेल तरी एवढं चकाचक। वेळच्या वेळी सर्व्हिस म्हणून गाडी टाकाटाक। गाडीचं सर्व्हिसिंग होतं मग शरीराचं का नाही? शरीराचं सर्व्हिसिंग म्हणजे निसर्ग उपचार। तोडकर संजीवनीचं सुजीवनी लिक्विड घ्या, शरीर शुद्ध करा। आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी। बीजापूरगदेक्षुकार मुकुरजा चक्राब्ज पाशोत्पला व्रीहग्रस्व विषाण रत्नकुंभ प्रोद्यत्कराम्भोरुहा ध्येयोसवल्लभयास पद्मकरया श्लिष्टोज्ज्वलद्भूषया विश्वोत्पत्ति विपत्ति संस्थितिकरा विघ्नेश इष्टार्थदा या माया मधुकैटभप्रमथिनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेक्षणचण्डमुण्ड प्रमथिनी या रक्तबीजाशनी शक्ति शुंभ निशुंभ दर्पदलनी या सिद्धलक्ष्मी परा सा चंडी नवकोटी मूर्ती सहिता मां पातु विश्वेश्वरी। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसन्न विश्वंभर मालेकर, मंदिर आणि मूर्तिशास्त्र अभ्यासक, कोल्हापूर। गेले 9 दिवस म्हणजे 8 दिवस अष्टमीपर्यंतचे आपण दुर्गा सप्तशती या संस्कृत ग्रंथाचा प्राकृत भावार्थ असलेल्या देवी महात्म्य या ग्रंथाचा भावार्थ पाहत आहोत। देवी महात्म्याचा संपूर्ण भावार्थ पाहताना आपण प्रथम चरित्र, मध्यम चरित्र, उत्तम चरित्र या तिन्ही चरित्रांचं परिशीलन केलं। प्रथम चरित्रामध्ये मधुकैटभाच्या नाशासाठी भगवान ब्रह्मदेवांनी या योगमाया भगवतीची प्रार्थना केली आणि जी महाकाली भगवती प्रगटली ती महाकाली आणि तिच्याच कृपेने मधुकैटभाचा संहार झाला। त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अध्यायामध्ये आपण अष्टादशभुजा महालक्ष्मी म्हणजे 18 हाताचं प्रचंड रूप धारण करणाऱ्या महालक्ष्मीचं महिषासुर वधाचं चरित्र बघितलं। त्यानंतर उत्तम चरित्रामध्ये पार्वतीच्या शरीरातून प्रगट झालेल्या महासरस्वतीनं धूम्रलोचन, चंडमुंड, रक्तबीज, शुंभ निशुंभ या दैत्यांचा केलेला संहार बघितला आणि त्यानंतर सर्व देवांनी केलेली ती जी नारायणी स्तुती आपण श्रवण केली। त्यानंतर देवीनं या संपूर्ण महात्म्याचं जे काही महात्म्य सांगितलं म्हणजे जे पठण आपण केलं, जे वाचन ऐकलं आपण, त्याचं जे काही महात्म्य आहे ते स्वतः देवीच्या मुखातून तिनं कथन केलेलं आहे, त्याचंही आपण श्रवण केलं। आणि याप्रमाणे सुरत राजा आणि समाधी वैशाला मेधा ऋषी सांगतायत की मेधा ऋषी सांगे सुरथा या प्रकारे देवी तत्वता केवळ जन्म मृत्यू रहिता निरंतर नित्य असे। म्हणजे देवीने हे 8 अवतार जरी इथं सांगितलेले असेल तरी देवीचे अनंत असे अवतार आहेत, अनंत रूप आहेत। प्रत्येक वेळेला क्षणोक्षणी ही देवी नित्य नूतन आहे। ती या विश्वाते मोहित सर्व जगाते उत्पन्न करीत प्रार्थिली असता त्वरित विज्ञान वृद्धी देत असे। तिने ब्रह्मांड व्यापिले समस्त महाकाली महामारी निश्चित तीच सृष्टी जाहली अद्भुत भूतस्थिती करीत असे। हीच जगदंबा आहे। त्या जगदंबेनं हे सगळं विश्व घडवलंय, सांभाळते आणि लयालाही तीच नेईल। आणि तिला नमस्कार केला असता, तिची विनंती केली असता ती आपल्याला विज्ञान वृद्धी म्हणजे आपल्याला समग्र ज्ञान देत असते। त्यासाठी पुष्प, धूप या सगळ्यांनी तिची नित्य पूजा करायची असं सांगितल्यानंतर आता 13 अध्याय हा या दुर्गा सप्तशतीचा अखेरचा अध्याय मानला जातो। याच्यामध्ये मार्कंडेय मुनी सांगतायत की मेधा ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सुरत राजा आणि समाधी वैश्य या दोघांनीही देवीची उपासना सुरू केली। तिसा आराधिता केवळ नरासी देत असे स्वर्गफळ भोग मोक्षाते तात्काळ देत असे जगदंबा। मार्कंडेय म्हणे शिष्यासी मेधा ऐसे बोलिला नृपासी ऐकोनिया त्याच्या वचनासी काय करता झाला। ते सगळं ममत्व, राज्यहरण या सगळ्याच्या गोष्टीचा विसर पडून त्यांनी तपाला प्रारंभ केला। नदीच्या काठाला वाळवंटामध्ये त्या दोघांनी तप आरंभ केला, देवी सुक्ताचा जप करतायत आणि रोज मातीची पूजा करून या जगदंबेची त्यांनी पूजा सुरू केली। पुष्प, धूप, दीप, नैवेद्य यांनी जगदंबेचं स्तवन सुरू केलं। असे 3 वर्षांनी जगदंबा त्यांना प्रसन्न झाली आणि त्यांनी वर मागायची आज्ञा केल्यावर त्या दोघांनी वर मागितली। काय वर मागितले तर राजा म्हणाला माझे राज्य मज अर्पण याची जन्मी करावे, मज कारणे द्यावे बळ मारिन शत्रुसी तात्काळ तैसेच त्यांचे सैन्य सकळ निर्धारीन क्षणार्थे आणि अन्य जन्माचे ठाई मज राज्य द्यावे सर्वही कोटी कल्प गेली या पाही राज्य माझे न जावे। आता राजानं काय मागितलं तर राजानं आपलं राज्य याच जन्मात परत मागितलं आणि पुढच्या जन्मात असं राज्य मागितलं की जे कधीही लयाला जाणार नाही। व्यापाऱ्यानं काय मागितलं
तर तो समाधी नावाचा वैश्य म्हणाला, वैराग्य झाले तयाला ज्ञाना ते मागता झाला. तो म्हणाला, माझे मी हे नसावे भान, पुन्हा जन्म मरण ब्रह्म निर्गुण व्हावे मी. ऐक, देवी म्हणाली, थोड्याच दिवसात तुझं राज्य तुला परत मिळेल आणि पुढं उत्तम मृत्यू प्राप्त होऊन तू सूर्याचा पुत्र म्हणून जन्माला येशील आणि तू अखंड असा वैवस्वत मनु म्हणून जन्माला येशील. तर व्यापाऱ्याला तिनं वर दिला की तुला श्रेष्ठ असं ज्ञान प्राप्त होईल. असं म्हणून ती भगवती तिथं गुप्त झाली. सूर्यापासून हा सावर्णी मनू म्हणून हा राजा प्रगट झाला. आणि 13 अध्यायापर्यंतचं हे चरित्र ऐकल्यानंतर पुढं पुन्हा आणखी याच्यामध्ये 3 भाग सांगितले जातात. हे 3 भाग म्हणजे रहस्यत्रयी आहेत. ही रहस्यत्रयी काय तर प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य. प्राधानिक रहस्यामध्ये सृष्टीची निर्मिती कशी झाली याचं कथन केलं गेलं. या सूरज राजांना आणि समाधी वैश्यानं वरदान मिळाल्यानंतर पुन्हा एकदा या दोघांना ज्ञान दिलं आणि ते नंतर त्यांना आराधना कशी करायची असं त्यांनी विचारल्यावरती ऋषींनी त्यांना सांगितलं की आम्ही कुठल्या स्वरूपाचं ध्यान करू. हे प्राधानिक रहस्य विशेषतः करवीरकरांसाठी, कोल्हापूरकरांसाठी फार महत्वाचं आहे. तर महर्षी म्हणतात की राजा तू आहेस भक्त म्हणून सांगतो निश्चित. तू भक्त आहेस म्हणून तुला सांगतो ते ऐक. तू कुठल्या रूपाचं ध्यान करावं असं विचारलंस ना, तर आता सांगतो ते श्रवण कर. सकळांच्या आधीची जाण महालक्ष्मी असे आपण, सर्व जगाची ईश्वरी पूर्ण त्रिगुण स्वरूप आहे ती. त्रिगुण स्वरूपे वर्णिली परी मुख्य सात्विकी बोलिली, देवता स्वरूपे उत्पन्न झाली लक्षालक्ष स्वरूपात. ज्या वेळेला जगामध्ये काहीही नव्हतं त्यावेळेला परब्रह्मानंच धारण केलेलं पहिलं साकार रूप कसं होतं तर मातुलुंग गदा खेटक पानपात्र धारी स्पष्ट, नागलिंग योनी वरिष्ठ धारिती झाली मस्तकी. रंग कसा तर तप्त सुवर्णा सारिखा रंग, तप्त सुवर्णाची भूषणे जाण, सकळ लोक शून्य पाहून आपुल्या तेजे पूर्ण केला. आणि हातामध्ये म्हाळुंग, गदा, ढाल, पानपात्र, माथ्यावरती सयोनी लिंग आणि नाग ही चिन्ह धारण करणारी ही जगदंबा प्रगट झाली. तिनं महाकालीला प्रगट केलं. कसा तर काजळासारखा काळा रंग, दाढायुक्त वदन, सोळे तिचे बाहेर आलेले, डोळे मोठे आणि कबंद हार तिनं उरावरती धारण केलेले आहेत. शिरांची माळ घातलेली आहे, हातात खड्ग, दुसऱ्या हातात पानपात्र, मस्तक आणि ढाल धारण केलेली अशी चतुर्भुजा महाकाली प्रगट झाली. ती म्हणाली माझं नाव काय, माझं कर्म काय. त्यावेळेला देवीने तिला सांगितलं महामाया महाकाली महामारी क्षुधा तृषा ही तुझी नावं आहेत आणि निद्रा तृष्णा एकवीरा कालरात्री दुरत्तया ही तुझी इतर नावं आणि तशीच तुझी कर्म असतील. या नावांना आणि कर्मांना जो जाणून घेतो त्याला परमच सुख प्राप्त होईल असं वरदान देऊन तिनं महासरस्वतीला प्रगट केलं. अक्षमाला म्हणजे जपमाळा, अंकुश, वीणा आणि पुस्तक धारण करणारी ही महासरस्वती, तिला नावं काय तर महाविद्या कामधेनु भारती, आर्या ब्राह्मी वाक सरस्वती, महावाणी वेदगर्भा धीश्वरी अशी तिला 10 नावं दिली. आणि या दोघींना ती म्हणाली की आता तुम्हीच कन्यापुत्र तयार करा. महालक्ष्मीने स्वतःपासून कन्यापुत्र तयार केले. तो पुत्र म्हणजे ब्रह्मदेव आणि कन्या म्हणजे लक्ष्मी. महाकालीनं पुत्र प्रगट केला, त्याचं नाव शंकर किंवा महादेव आणि कन्या सरस्वती. तर महासरस्वतीनं पुत्र प्रगट केला तो विष्णू आणि पुत्री प्रगट केली ती गौरी. आणि या प्रकारे या तिघी जणीच या 3 रूपांनी प्रगट झाल्या आणि या 6 जणांचे एकमेकांच्यात विवाह करून देऊन ब्रह्मा सरस्वतीनं विश्वाचं सृजन करायचं, विष्णू लक्ष्मीनं पालन करायचं आणि रुद्रगौरीनं संहार करायचा. अशा प्रकारे या सगळ्यांवरती कार्य नेमून दिलं. ती ही मूळ प्रकृती साचार, असती झाली निराकार, पुढेही झाली साकार, तीच गुणमयी प्रकृती. म्हणजे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी, जिला आपण आई अंबाबाई म्हणून ओळखतो, ती आदिशक्ती महालक्ष्मी आणि तिच्यापासूनच ब्रह्मा विष्णू महेश्वर लक्ष्मी सरस्वती पार्वती हे प्रगट झाले. म्हणून ही आदिशक्ती आणि या आदिशक्तीचं पीठ म्हणजे हे करवीर. असं हे प्राधानिक रहस्य सांगितल्यानंतर पुढे त्यांनी वैकृतिक रहस्य सांगितलं. आता वैकृतिक रहस्य म्हणजे काय तर पूजेची मांडणी कशी करावी. तर हरीची योगनिद्रा अशी जी भगवती महाकाली आहे तिचं वर्णन करताना कसं केलंय तर 10 हात 10 पाय 10 मस्तक अशी जी जगदंबा आहे, प्रत्येक मस्तकावरती त्रिनेत्र म्हणजे 30 नेत्र तिला आहेत.
हातामध्ये खड्ग, बाण, गदा, शूल, शंख, चक्र, भृशुंडी, परीघ, कारमुख आणि मस्तक अशी आयुध धारण करणारी ही जगदंबा, तिची पूजा करताना आणि त्याच्यानंतर पुढे जी अष्टादशभुजा महालक्ष्मी आहे, तिच्या शरीराचं, तिच्या आयुधांचं वर्णन करताना म्हटलंय अक्षमाला, कमल, बाण, खड्ग, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, परशु, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड आणि ढाल, धनुष्य, पानपात्र, कमंडलू ही 18 आयुध अशी सर्वदेवमयी महालक्ष्मी. आणि त्यानंतर तिची जो कोणी पूजा करतो तो सर्व लोकांचा स्वामी होईल, म्हणजे महाश्रेष्ठ असा राजा होईल. तर गौरी देहापासून जी सरस्वती प्रगट झाली, तिचं शुंभासुराचा संहार करणारी देवी, तिच्या हाताची रचना कशी, तिची आयुध काय, तर बाण, मुसल, शूल, चक्र, शंख, घंटा, लांगल आणि कारमुख अशी 8 हातात आयुध, या 3 मूर्ती. आता यांची पूजा करताना काय करायचं, तर तिघींचीही पूजा करताना मध्यभागी जी देवी आहे तिच्या उत्तर दक्षिणेला दोघी देवींची पूजा करायची. पाठीमागत तिन्ही मिथुन म्हणजे ब्रह्मा, सरस्वती, विष्णू, लक्ष्मी आणि गौरी शंकराची पूजा करायची. अष्टादशभुजेची पूजा करायची असेल तर महालक्ष्मीची पूजा करून तिच्या डाव्या बाजूला महाकालीची स्थापना करायची आणि उजव्या बाजूला महासरस्वतीची स्थापना करायची. दशभुजा महाकालीची स्थापना करायची असेल तर तिच्या दशभुजा महाकाली मध्ये जर स्थापन करायची असेल तर उजव्या बाजूला अष्टादशभुजा महालक्ष्मीची स्थापना करायची, डाव्या बाजूला महासरस्वतीची. आणि काल आणि मृत्यूची स्थापना त्यांच्या दक्षिणोत्तर क्रमाने करायची. तिसरा प्रकार काय, तर महासरस्वतीची पूजा करायची असेल तर तिला मध्ये स्थापन करून तिच्या दक्षिणेला लक्ष्मीची पूजा आणि डावीकडे कालीची म्हणजे महालक्ष्मी आणि महाकाली उजव्या डाव्या बाजूला स्थापन करायच्या. पुढे देवीत्रय आणि पाठीमागे मिथुनत्रय करून नवशक्तींची पूजा करायची. या नवशक्ती कुठल्या, तर शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदजननी, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशा 9 दुर्गांची पूजा करायची. या नवशक्ती कुठल्या, तर त्यांचं आणखी एक वर्णन आहे. पीता, श्वेता, अरुणा, जाण, कृष्णा, धुम्रा, तीव्रा, आपण, स्फुल्लिंगिनी, रुचिरा, पूर्ण, ज्वालिनी ती 9वी या नवशक्तींची पूजा करायची. त्याच्या आधी रुद्र म्हणजे शंकर आणि गणपतीची पूजा करायची आणि नमोदेव्य या स्तोत्रानं देवीची पूजा करायची. अवतारत्रयांची पूजा करायची असेल तर जिचं स्तोत्र तिला म्हणावं, म्हणजे प्रथमचरित्राच्या स्तोत्रांनी महाकालीची पूजा करायची, मध्यमचरित्रातल्या स्तोत्रांनी महालक्ष्मीची पूजा आणि उत्तम चरित्रातल्या स्तोत्रांनी महासरस्वतीची पूजा करायची. तिला अर्घ्य, भूषण, अक्षता, पुष्प, गंध, दीप सगळं द्यायचं जे काही. आणि त्याच्या बरोबरीनं डाव्या बाजूला पुढं किंवा डाव्या बाजूला छिन्न शीर्ष महिषासूर म्हणजे मस्तक तुटलेल्या महिषासुराची पूजा करायची आणि साक्षात धर्ममूर्ती असा सिंह उजव्या बाजूला पूजा करायची. जेव्हा जेव्हा आपण जगदंबेची सेवा करू तेव्हा एकाग्र मनानं, एकाग्र अंतःकरणानं पठण करायचं. मग या स्तोत्रांतिकांचे ऋषी मुनी या सगळ्याचं ध्यान सांगून या स्तोत्रांचा पाठ कसा करायचा त्याच्याबद्दलचं वर्णन करायचं आणि शेवटी देवीची क्षमापणा करायची. प्रथम कवच, किलक, अर्गला हे स्तोत्र, त्यानंतर नवारणाचा जप, 13 अध्यायांचा पाठ, त्यानंतर पुन्हा एकदा प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य या 3 रहस्यांचं वाचन करायचं, नवारणाचा जप करायचा, देवी अथर्वशीर्ष आणि पठण करून देवीला क्षमापण करायचं. अशा रीतीने दुर्गा सप्तशतीचा हा पाठ करायचा. त्याचं हवन करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रग्रंथांमध्ये वर्णनं केली आहेत, त्याप्रमाणे हवन करायचं. व्रताचा नियम आपण पूर्वी याच्या पाहिलेलेच आहेत, कुमारिका पूजनाचे नियम पाहिलेले आहेत. अशा प्रकारे देवीचं हवन, तर्पण, मार्जन असे करून देवीबरोबर कृतज्ञता व्यक्त करायची. नवरात्राच्या ठाई या जगदंबेची पूजा करायची, देवीची कथा करायची. अशा रीतीनं हे वैकृतिक रहस्य सांगितल्यानंतर आता पुढं अखेरीला मूर्ती रहस्य कथन केलं. आता हे मूर्ती रहस्य म्हणजे काय, तर देवीने जे भविष्यात्मक असे अवतार तिचे सांगितले त्या भविष्यात्मक अवताराचं वर्णन करताना त्यांची मूर्ती वर्णन काय हे सांगताना रामबाबा वर्णेकरांनी अगदी 15व्या अध्यायामध्ये सगळं देवीविषयकचं जे काही तंत्र आहे ते सगळं काही यथाशक्ती सांगितलेलं आहे. यथाशक्ती म्हणण्यापेक्षा आपल्या कधीतरी आपल्या आकलनाच्याही पलीकडच्या अशा अनेक गोष्टी त्यातमधून उलगडत जातात. अशी जगदंबेची स्तुती वर्णन केल्यानंतर शेवटी मूर्ती रहस्य सांगितलंय. मूर्ती रहस्यामध्ये पहिला अवतार होता नंदादेवीचा.
जो शुंभ निशुंभाच्या वधासाठी प्रगट झाला, तर तिची वस्त्र कशी, तर पिवळी सुवर्णासारखी वस्त्र, हातामध्ये कमल, अंकुश, पाश धारण करणारी ही जगदंबा इंदिरा, कमला, लक्ष्मी आणि श्री अशा या नावांनी ओळखली जाते. पिवळ्या कमळावरती ती विराजमान आहे. त्यानंतर रक्तदंतिकेचं स्वरूप सांगताना म्हणले, रक्तासारखी लाल बुंद, तशीच रक्तवर्णा सम्यक, तदुपरी रक्तभूषणे देख रक्तांगी ती शोभत असे. तिचे आयुध काय, तर तिच्या हातामध्ये ती चतुर्भुजा अशी खडग, पात्र, मुसल, लांगल अशी चतुर्भुजा आयुध धारण करणारी ही जगदंबा, तिलाच योगेश्वरी म्हणून ओळखलं जातं. तिनं वैप्रचित्त नावाच्या राक्षसांचा नाश करण्यासाठी हे रूप धारण केलं आणि डाळिंबाच्या फुलाप्रमाणे तिच्या दाढा आहेत म्हणून तिला रक्तदंतिका म्हणून ओळखलं जातं. 100 वर्षाच्या दुष्काळानंतर जगदंबेनं जे रूप धारण केलं त्याला शताक्षी स्वरूप म्हटलं जातं. त्या शताक्षी रूपामध्ये शाकंभरी असं तिला नाव आहे. दुर्गम नावाच्या असुराचा तिनं विनाश केला. नीलवर्णा असं तिचं स्वरूप आहे, त्यामुळे नीलोत्पला म्हणजे निळ्या कमळासारखे तिचे डोळे आहेत. हातामध्ये 4 हातामध्ये तिनं बाण, धनुष्य, पुष्प, पल्लव, मूल, फळं अशी सगळी आयुध धारण केलेली आहेत. लोकांच्या क्षुधा, तृषा आणि मरणाचं, जरारोगाचं हरण करणाऱ्या असा शाक संचय तिनं धारण केलेला आहे. तिलाच दुर्गा, शताक्षी, शाकंभरी, पार्वती, कालिका म्हणून ओळखलं जातं. आणि तिच्या सेवेनं अक्षय अन्नपान मिळतं अशी शाकंभरी. त्यानंतर भीमादेवीचं वर्णन करताना असुरांचा संहार करण्यासाठी जगदंबेनं जे भीमादेवीचं स्वरूप धारण केलं त्याच्यामध्ये हिमाचलावरती तिनं हे रूप धारण केलेलं आहे. ती नीलवर्णा, नील वस्त्र धारण करणारी, हातामध्ये चंद्रहास नावाचं खडग, डमरू, मस्तक आणि पानपात्र धारण करणारी ती एकवीरा, कामदात्री म्हणून ओळखली जाते. त्यानंतर भ्रामरी म्हणजे अरुणासुराच्या संहारासाठी जे देवीनं रूप धारण केलं त्याला भ्रामरी असं नाव आहे. तिच्या हातामध्ये असंख्य भ्रमर आहेत. तिलाच महामारी असं म्हणतात. जो या भ्रामरीचं स्तवन करतो त्याच्या सगळ्या मनोरथांचं पूर्ण होतात. अशा या सगळ्याच रूपामध्ये ही जगदंबा आहे. आता या देवीचे हे विविध असे अनेक मंत्र, स्तोत्र आपण या निमित्तानं पाहिले. दुर्गा सप्तशती हा मुळात देवी महात्म्य म्हणजे याला देवी महात्म्य म्हणून ओळखलं जातं. तर मार्कंडेय पुराणामध्ये असलेलं जे देवीचं चरित्र आहे त्या देवीच्या चरित्रातल्या 700 मंत्रांना एकत्रपणानं दुर्गा सप्तशती म्हणलं जातं. सप्त म्हणजे 7 आणि शती म्हणजे शी. 700 मंत्रांना सप्तशती अशी संज्ञा आहे. पण या सप्तशतीचा पाठ करण्यापूर्वी देवीचं कवच म्हटलं जातं. हे कवच म्हणजे काय, तर आपल्याला सर्व प्रकारचं रक्षण प्राप्त व्हावं म्हणून या जगदंबेची केलेली ही स्तुती आहे. हे कवच. त्यानंतर कीलक. कीलक म्हणजे काय, तर कवच याचा थोडक्यात अर्थ, आपण एखाद्या युद्धाला निघालो तर आपण चिलखत घातलं आणि त्या चिलखतावरती कीलक म्हणजे एक खिळा, कीलकचा शब्दशः अर्थ खिळा. मग आपण पूर्वीच्या काळी जसं एखादी कडी घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी अडक घालतो तसं या कवचाला अडक म्हणजे ही कीलक. आणि त्यानंतर अर्गला म्हणजे साखळ्या. जे संरक्षण आपण प्राप्त केलंय त्या संरक्षणाला आपण कीलकानं बंदिस्त केलं आणि पुन्हा अर्गलांनी आणि त्याला घट्ट केलं की आपण देवी कवच किंवा देवीचं हे सप्तशतीचं तत्व अनुभवायला रिकामे होतो. हे सांगण्याचा उद्देश असा की काही ठिकाणी असाही उल्लेख मिळतो की देवीच्या या सप्तशतीची षडंग आहेत. कवच, कीलक, अर्गला आणि तिन्ही रहस्य ही दुर्गा सप्तशतीची 6 अंग मानली जातात. शक्तीचा गर्व असलेला रावण या षडंगाशिवाय सप्तशतीचा पाठ करायचा, त्यामुळे शक्तीला माध्यम न राहिल्यानं पण प्रभू रामचंद्र मात्र या सगळ्या षडंगासह पाठ करत होते म्हणून विजय त्यांना प्राप्त झाला. म्हणजे दोघंही जगदंबेचे उपासक असून रावणाच्या गर्वामुळे त्याचा नाश झाला, तर रामाच्या विनम्रतेमुळे, रुजुतेमुळे त्याला विजय प्राप्त झाला, अशी कथा आपल्याला काही पुराणात बघायला मिळते. एकूणच काय, तर नवरात्र महोत्सव हा जगदंबेला समजून घेण्याचा उत्सव आहे. नवरात्र म्हणजे फक्त कठोर व्रत नाही. नवरात्र म्हणजे अनवाणी चालणं किंवा कडकडीत उपवास करणं नव्हे. नवरात्र म्हणजे सृजनाच्या सोहळ्याकडं साक्षी भावानं पाहता येणं. जगात जे जे मंगल घडतंय त्या मंगलाचा आस्वाद घेता येणं. जगात जे जे चांगलं घडतंय त्या चांगल्यासाठी प्रोत्साहन देता येणं. देवी म्हणजे या 9 रूपातच आहे का? देवी फक्त या 8 अवतार जे सांगितले ते 8 अवतार म्हणजे जगदंबा आहे का? तर नाही. जगदंबा अथांग आहे, अनंत आहे. आपल्या अनेकांच्या कुलदेवता वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहेत.
कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी, सौंदतीची रेणुका, माहूरची रेणुका किंवा माहूरची वणीची सप्तशृंगी, अंबेजोगाईची जोगेश्वरी, याच्याबरोबर अगदी कराड साताऱ्याच्या भागामध्ये निनाई, जानाई, मळाई, तुकाई अशा अनेक नावांनी, कोकणामध्ये गेलात जर तर नवलाई, पावनाई, सातेरी, शांतादुर्गा, माळसा अशा अनेक नावांनी या जगदंबेची उपासना अखंड भारतभर होत असते. जितके भक्त तितकी या जगदंबेला नाव आहेत. प्रत्येक देवतेचं स्वतंत्र महात्म्य असेल असं नाही, प्रत्येक देवतेचं स्वतंत्र चरित्र असेल असं नाही. मग करायचं काय? आपल्या कुलदेवतेची उपासना कशी करायची? तर आपल्या कुलदेवतेच्या उपासनेसाठी या दुर्गा सप्तशतीचा आश्रय घ्यायचा. कारण हे दुर्गा सप्तशती म्हणजे फक्त या नव अवताराचं चरित्र नाही, तर अथांग रूपानीची जगदंबा आहे. त्या जगदंबेला शरण जाण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. आणि जोपर्यंत आपण या पराशक्तीला शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला या परलोकात, या इहलोकातून परलोकातला मुक्तीचा मार्ग जो आहे तो आपल्याला सापडणार नाही. आणि तो मुक्तीचा मार्ग, सुखाचा मार्ग जर सापडायचा असेल तर त्याला अनन्य शरण जाणंच गरजेचं आहे. जगदंबे प्रतीची शरणागती, जगदंबे प्रतीची आपली आतुरता आपल्याला त्या जगदंबेकडे नेत असते. देवीच्या अनेक स्तोत्रांमधून देवीचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. संस्कृत स्तोत्र प्रचंड आहेत, त्याचबरोबर विष्णुदासांनी केलेली देवीची प्राकृत स्तोत्र सुद्धा आहेत. जे शक्य होईल त्याचं पठण करायचं. दासगणूंसारख्या महान विभूतीनं करवीर निवासिनी अंबाबाईचं स्तोत्र केलेलं आहे. वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी महाराजांनी तुळजाभवानी, माहूर रेणुके यांची स्तोत्र केलेली आहेत. आपल्याला त्यातलं जे सोपं पडेल ते स्तोत्र आपण पठणाला घ्यावं. नित्य त्याचा ठराविक वेळी ठराविक संख्येनं जप करावा. आणि आपण हे करतोय म्हणजे कुठेतरी त्या जगदंबेवर, कुठेतरी त्या आदिशक्तीवरती उपकार करतोय असं नाही, तर आपण हे सगळं करतोय ते त्या जगदंबेची प्रीती, त्या जगदंबेचं प्रेम मिळवण्यासाठी. आपण या जगदंबेची सेवा करतोय म्हणजे फार काही मोठं करत नाही. आपण जे करतो ते तिचं प्रेम मिळवण्यासाठी करतो, ही भावना मनामध्ये असली पाहिजे. कुलदेवतेची, इष्टदेवतेची कृपा मिळवण्यासाठी आपण हे करतो, ही भावना मनामध्ये असली पाहिजे. आणि आपण सेवा करतोय म्हणजे आपल्याला काहीतरी मिळालंच पाहिजे, हा तरी भाव कशाला? आपल्या जन्मदात्री आईवरती प्रेम करायला आपल्याला निमित्त लागत नाही, मग या विश्वाच्या आदिशक्तीवरती, विश्वाच्या जननीवरती प्रेम करायला, विश्वाच्या जननीला शरण जायला आपल्याला कुठल्या तरी निमित्ताचा आसरा का घ्यायला लागावा? आपण देवीला मोठेपणानं नवस करतो. देवी आपल्या 80 सेंटीमीटर खणाची भुकेली नाही आहे, किंवा आपल्या आपण दिलेल्या 20-25 रुपयाच्या नारळाची सुद्धा भुकेली नाही आहे. ती भुकेली आहे ती आपल्या श्रद्धेची. नवरात्र महोत्सवामध्ये हेच साध्य करायचं आहे की आपल्याला या जगदंबेला पूर्णपणानं शरण जायचं. या 700 श्लोकांच्या पठणामध्ये एक भावार्थ आहे. देवीचं शंकराचार्यांनी अपराध क्षमापनाचं एक स्तोत्र केले, अतिशय सुंदर असं ते स्तोत्र आहे. त्या स्तोत्रामध्ये प्रत्येक कडव्याला ध्रुवपद आहे, कुपुत्र जायते क्वचिदापि कुमाता नच भवेत. म्हणजे मुलगा म्हणून कुणी कितीही वाईट असू शकतो, पण आई म्हणून कधीच कुणी वाईट असत नाही. आणि ही तर जगदंबा आहे. आपण ज्यावेळेला म्हणतो की आम्हाला कुलदेवता पीडा देते, तर कुलदेवता कधीच कुणाला पीडा देत नाही. कुलदेवतेप्रती दुर्लक्ष झाल्यानंतर तिनं आपलं कृपाछत्र काढून घेतल्यावरती आपल्याला विश्वाचा ताप जाणवायला लागतो, मग आपण त्याला कुलदेवतेच्या पीडेचं नाव देतो. आणि हे जर टाळायचं असेल तर आपल्याला त्या जगदंबेवरती अनन्य भावानं शरण जाऊन प्रेम करणं गरजेचं आहे. तुम्ही देवीला काय देता हे महत्त्वाचं नाहीये, तुम्ही देवीला कसं देता हे महत्त्वाचं आहे. आणि यथाशक्ती यथामती या जगदंबेची सेवा करण्याचा जर आपण या नवरात्र महोत्सवात प्रयत्न केला तर ही आदिशक्ती आपल्या सगळ्यांवरती निश्चितच कृपा करेल. गेले 9 दिवस अखंडपणानं आपण सगळ्यांनी ही सेवा श्रवण केली, त्याबद्दल मनपूर्वक आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे. चॅनल बीनं त्याचबरोबर प्रायोजकांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल या दोघांचेही आभार मानतो. आणि आदिशक्ती जगदंबा या निमित्तानं आपले लीला माझ्या मुखातून वर्णन करण्यासाठी मला तिने शक्ती दिली, त्याबद्दल तिच्या चरणी मस्तक ठेवून कृतकृत्य होतो. जय जगदंब. उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. हल्ली खूप सुट्ट्या वाढल्या आहेत तुझ्या.
तब्येत बिघडायला लागली ना सारखी. अगं मग तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये जा. तिथे कोणत्याही आजारावर अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चात इलाज केले जातात. अवघ्या महाराष्ट्राच्या विश्वासाचे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र. आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी.